तुम्ही बोला. बैलगाडीचं तुमचे सगळ्या बैलगाडी ग्रुपच सगळा आहे पोरांचा. त्या निमित्तानं ओळख झाली. हो, तेच त्यांचंच फक्त मी राहुल जाधव. सुशील हागवणे यांची माझी 1.5-2 वर्षापासून ओळख आहे. त्यांचा बैल माझ्याजवळ सांभाळायला असतो शर्यतीचा. त्या बैलाच्या संदर्भातून त्यांचं येणं जाणं महिन्यातून 1-2 राऊंड होत होते माझ्याकडे. त्या घटने 19 तारखेला ते इथं आले. 4-4:30च्या दरम्यान 15-20 मिनिटं थांबले. त्यांना मी विनंती केली मैदानात दुसऱ्या दिवशी थांबूया मुक्काम करा, तर ते ना जरा घाबरलेल्या अवस्थेत होते आणि निघून गेले. तुमची ओळख किती वर्षापासून होती आणि नेमकी ओळख कोणाबरोबर होती? सुशील हागवणेंची माझी ओळख होती. 1.5 ते 2 वर्ष झाली माझी ओळख केली साधारण. मग ते इथं मुक्कामी नव्हते असं सगळीकडे सांगितलं जाते, मुक्कामी होते? नाही, मुक्कामी मी त्यांना विनंती केली थांबा, पण इथं सोय नसल्यामुळं आणि ते जरा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते निघून गेले इथून. मला काय त्यावेळेस जाणवलं नाही काय झालं काय, पण ते म्हणले हाय मी सकाळी येईन आणि निघून गेले इथून. प्रकरण एवढं गाजत होतं आणि तुम्हाला माहिती नाही? नाही, आम्हाला 20 तारखेला सकाळी लगेच कळालं मोबाईलवर त्याच्यावरती, पण 19 पर्यंत आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्हाला काय इथे एक 4-4:30 वाजता आले होते. मी आंबा वगैरे उतरत होतो, रानात आले, 10-15 मिनिट थांबले. इथून थांबून ते निघून गेले परत. काय कुठे गेले काय आपल्याला काय तपास नाही त्यांचा. त्यांनी मुक्काम केलेला होता असं समज? काय नाही, मुक्काम नव्हता, काय नव्हता इथं. ही शेड आहे पण काही इथं मुक्काम करायची काही जागा नाही. पण इथं काही थांबले नाहीत. ते 10-15 मिनिट थांबले, इथून ते निघून गेलेत. बाकी काय आपल्याला कुठे गेले काय त्यांचा काय बाबा काय झालं काय आपल्याला माहीत नव्हतं अजिबात. तुमची आणि त्यांची ओळख कशी? हे आमचं चुलत भाव आहे बापू जाधव म्हणून. त्यांच्याकडे बैल असतात त्याच्यामुळून आमची ओळख होती, पण एवढी काय ओळख नव्हती. आमची अड्ड्यात असं आपली ओळख होती. ते आमचे बापू जाधव त्यांचे बैल वगैरे सांभाळतात, त्यांच्याकडे असतात बैल त्यांची.